श्री स्वामी समर्थ. वसुबारस. या वर्षीची वसुबारस ही असणार आहे 17 ऑक्टोबर शुक्रवारी. वसुबारस म्हणजेच दिवाळीची सुरुवात. दिवाळीच्या 5 दिवस जे महत्त्वाचे असतात त्यामध्ये पहिला दिवस हा वसुबारस असतो. तर या दिवशी आपल्याला गायीची तिच्या वासरासह पूजा ही करायची आहे. ही पूजा कशी करावी आणि का करावी याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम गायीसाठी म्हणजेच आपल्या गोमातेसाठी आपल्याला एक श्लोक हा म्हणायचा आहे. क्षीरोदार्न वसनभूते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातृगृहानार्घ नमस्तुते. म्हणजेच क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवदेवता आहेत, हे माता हा आमचा पूजनाचा अर्घ घे आणि तुला आमचा नमस्कार असो. असा नमस्कार करून आपल्याला या दिवशी गोमातेची पूजा ही करायची आहे. आपल्याला बाहेर जाऊन गोमातेला घास देणे किंवा पूजा करणे हे शक्य नसते. तर अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये जी आपल्याकडे मूर्ती आहे ती मूर्ती घेऊन गायीची पंचोपचारे पूजा ही करायची आहे. म्हणजे सर्वप्रथम पाणी टाकून नंतर पंचामृत टाकून गायीला हे आंघोळ आपल्याला घातल्यानंतर तिची धूप दीप आणि फूल देऊन आपल्याला पूजा ही करायची आहे. अशा प्रकारे अत्यंत सोपी आणि दिवाळीची सुरुवात असलेली ही वसुबारस आपल्याला साजरी करायची आहे. त्यानंतर आपल्याला या दिवशी घरामध्ये पणत्या अंगणामध्ये आकाशकंदील लावून दिवाळीची सुरुवात ही करायची आहे. अशी संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला गाईला नैवेद्यामध्ये या दिवशी उडदाची वडे आणि गोड पदार्थ हा करायचा आहे. बऱ्याच भागांमध्ये या दिवशी स्त्रिया उपवास करत असतात. ज्यांच्याकडे घरी गाई गुरे वासरे आहेत त्या स्त्रिया दिवसभर उपवास करून रात्री त्या उपवास सोडत असताना गहू आणि मूग हे न खाता या दिवशी बाजरीची भाकर आणि गवाराच्या शेंगांची भाजी करून ह्या उपवास सोडत असतात. तर वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळी पद्धत या दिवशी पूजेची असते. तर आपल्याकडे जशी सोपी पद्धत आहे तशी आपल्याला करून या दिवशी गोमाताची पूजा ही करायची आहे. आणि याबरोबर आपल्याला संपूर्ण पूजा ही मांडून झाल्यानंतर गोपद्म ही काढायचे आहे. लक्ष्मी पद्म, गायत्री पद्म अशी वेगवेगळी रांगोळी आपल्याला या दिवशी काढायची आहे. आणि गोमातेची पूजा करून आपल्याला याविषयीची एक कथा आहे ही सुद्धा वाचन या दिवशी करायचे आहे. जर तुम्हाला कथा ही माहिती नसेल तर याविषयीचा एक स्पेशल व्हिडिओ हा बनवलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या चॅनलवरती तुम्ही वसुबारस याविषयीची कथासुद्धा ऐकू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला वसुबारस पूजा ही झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे असते ती धनोत्रयाची पूजा ही करायची आहे. तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वप्रथम मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.